अचानक प्लॅन केलेल्या ट्रिप मध्ये एवढं थ्रिल, एवढी मजा आणि एवढा धिंगाणा होईल कधीच वाटलं नव्हतं. पण नंतर म्हणावं पण वाटलं प्लॅन फसतात पण एवढे. तर राम राम मंडळी, मी आहे तुमचा मास्तर आणि आपण आपल्या शाईनचा खटका टाकून चाललो होतो ट्रिपला. आईला हाराव चकुली, सवय लागली राहते बोलायची. सकाळी लवकरच निघलो होतो, मध्येच रस्त्यात भूक लागली. माझ्यापेक्षा जास्त यांनाच भूक लागली. बघा कशी पळून राहिले नाश्ता करायसाठी. आम्हाला कुठून बुद्धी सुचली, तिथे जाऊन मिसळ मागवली. मिसळच्या नावाखाली दुसरंच काहीतरी खपीत होते राव. कशी बशी खाल्ली होती मिसळ. आणि आता हे धरण बघून तर तुम्हाला कळलं असं आम्ही कुठं चाललेलो आहे. मी तर सांगणारच हो, त्यासाठी लवकर फॉलो करून घ्या. आणि आपण आलेलो आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकरला. तिथं गेल्या गेल्या भेटला आम्हाला आमचा पहिला धप्पा. गाडी डायरेक्ट 5 किलोमीटर लांब पार्क करावं लागली, कारण रविवारमुळे मोक्कार मंदिरामध्ये गर्दी होती. पोरं म्हणे काही नाही, मंदिर देवस्थानची बस असते, आपण बसने जाऊ. आणि बसची लाईन बघितल्यावर ते पण म्हणले आता एवढ्या लवकर तिथं कसं पोहोचणार. गप्पा गाच पण ढवळे, हमारे पास टांगा है, मेरे दो है, उनके 7-8 है, बड्या बड्या ढांगा डालेंगे तो जल्दी पोहोचेंगे. दीपक शेठ म्हणले मधून रस्ता लय भारी, आपण जंगलात जाऊ, लवकर पोहोचू म्हणे मंदिरापर्यंत. म्हणलं चला, तुम्हाला माहित असं. मध्ये जाऊन म्हणते ताईला गाडी तर काही दिसणार राव इकडं. आता ते माझी चेष्टा करत होते, त्यांना रोड आधीच दिसला होता पुढे. शेवटचे 2 किलोमीटर राहिले होते आणि इथं आल्यावर आम्हाला कळलं का आमची गाडी 5 किलोमीटर का लांब लावून घेतली यांनी. कारण इकडं मोक्कार ट्रॅफिक जाम झालेलं, एकदम पॅक. कसं बसं करून मंदिरापाशी पोहोचलो, एवढी मोठी लाईन तिथं. म्हणलं आता इथं मी उभं राहायचं वय. लाईनला उभं राहून झाल्यानंतर काही वेळातच समजलं होतं आपलं काही दर्शन होऊ शकत नाही. म्हणून बघ माकडं आणि इथली एकदम फेमस शेकरू खार बघितली. इथले घनदाट जंगल उभं राहण्यामागे या खारीचा वाटा आहे. शेवट आम्ही पण बऱ्याचशा लोकांसारखं मुखदर्शन घेतलं आणि निघलो परतीच्या मार्गाला. या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये एकदम जबरदस्त गोष्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्या व्हिडिओ बघायसाठी लवकर फॉलो करून घ्या. तोपर्यंत आम्ही डॉगेश दादांच्या मागं ना गाडीपर्यंत जातो.